नमस्कार मंडळी, आज बनवलं होतं मी मेथी बेसन पोळा। खूप छान लागतो, एकदा नक्की बनवून ट्राय करा। आणि त्याच्यात आपण मेथी टाकली असं जाणवत देखील नाही, खायला खूपच टेस्टी लागतो। खूपच काय केलं, एका कोपामध्ये मी बारीक कट केलेला कांदा, स्वच्छ धुवून कट केलेली मेथी, आलं लसूण पेस्ट, हळद, गरम मसाला, धने पावडर सर्व आपण त्याच्यामध्ये एकत्र टाकून घेणार आहे। आणि टेस्ट अकॉर्डिंग मीठ देखील आपण ॲड करणार। नंतर आपण त्याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकणार आहे आणि सर्व मिक्स करून घेतलं आपण सुक्कं। जसं आपल्याला लागेल तसं आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं। कोथिंबीर देखील मी ॲड करून घेतले आणि हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पातळ नाही करायचं आहे। पॅनमध्ये मी तेल टाकलं, तेल गरम होऊन दिलं, त्याच्यानंतर जे बॅटर होतं आपण बनवलेलं बेसनचं ते टाकून सर्वीकडे स्प्रेड केलं। सर्वीकडे सिमिलर स्प्रेड करून घ्यायचं आपल्याला आणि मस्त आपल्याला एक साईडून त्याला भाजून घ्यायचं आहे। एक साईडून भाजून झाल्याच्या नंतर त्याला थोड्याशा कडा सोडवून घ्यायच्यात आणि त्याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। बघा मस्त असा आपला पोळा पलटी केला आहे मी। तर दोन्ही साईडून आपल्याला आलटून पालटून एकदम कडक आणि असा एकदम बाहेरून कडक आणि आतून एकदम मऊ होईपर्यंत आपल्याला पोळा आपल्याला आलटून पलटून शेकवून घ्यायचा आहे। हे बघा आपला मस्त असा पोळा दोन्ही साईडून आलटून पलटून शेकून रेडी झाला आहे। तुम्हाला मी एक पीस आता तोडून दाखवते की किती क्रिस्पी झाला आहे। खायला पण खूप छान लागत होता। नक्की ट्राय करून बघा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।